Cancer Healer Center, a new beginning. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांकडून स्थानिकांवर गोळीबार, एक नागरिक जखमी झाल्याची माहिती। पहलगाम नंतर हल्ल्याची 5वी घटना। पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरुवात, गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून गोळीबार, भारताकडून प्रभावीपणे प्रत्युत्तर। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे, आज एफआयआर नोंदवली जाणार। जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर एजन्सी तपासात मदत करणार। काश्मीरमध्ये मोठे कॉम्बिंग ऑपरेशन सुरू, दहशतवाद्यांना मदत करणारे 446 साक्षीदार ताब्यात। पाकिस्तानी नागरिकांची व्हिसा मुदत आज संपणार, आतापर्यंत 191 जणांनी भारत सोडला तर 287 भारतीय मायदेशात परतले। अटारी वाघा सीमा चेकपोस्ट मार्गाने भारत सोडला। पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय कोंडी करायला सुरुवात, पंतप्रधान मोदींचा 13 जागतिक नेत्यांना फोन, 30हून अधिक देशांच्या राजदूतांशी अधिकाऱ्यांच्या बैठका। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला पॅनिक अटॅक, जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांकडून कराडची तपासणी, रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचार होणार। संतोष देशमुखांच्या खुन्यांना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा, भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी। बीड जेल प्रशासनाच्या बाबतीत अनेक तक्रारी येत असल्याचा आरोप। तुमच्या मनात जो व्यवसाय असेल तो करा, मात्र तो 2 नंबरवाला नसला पाहिजे, अन्यथा तो टायरमध्ये गेलाच समजा, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा। आमदार संजय गायकवाडांविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं भोवलं, महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम, 50 लाख पकडले तर ते 50,000 रुपयेच दाखवतात, गायकवाडांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेचे आमदार संजय गायकवाडांचे कान टोचले, शिंदेंनी गायकवाडांना समज द्यावी, वारंवार बोलले तर ऍक्शन घेऊ, पोलिसांसंदर्भातील वक्तव्यानंतर फडणवीसांचा इशारा। परभणी, यवतमाळ, अमरावती, गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता, विदर्भात 28 तारखेपर्यंत गारपिटीचा इशारा। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव घसरले, प्रति क्विंटल मागे 700 ते 8,000 रुपयांपर्यंत तोटा, 1,000 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। एल्फिन्स्टन रेल्वे पुलाच्या पाडकामाचा निर्णय सोमवारी, एमएमआरडी आणि स्थानिक रहिवाशांसोबत बैठकीत तोडगा काढण्यात आला। पुलाच्या पाडकामामुळे शेजारील इमारतींना धोका निर्माण होण्याची भीती। मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, तर कांदिवली ते बोरिवली दरम्यान गर्डर कामासाठी दुपारी 1 वाजल्यापासून उद्या रात्रीपर्यंत ब्लॉक असणार। नाशिक मुंबई महामार्गाच्या नवीन कसारा घाटात दुधाच्या टँकरचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी, चालकाकडून गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। पुण्याच्या बोबदेव घाट अत्याचार प्रकरणात 6 महिन्यानंतर 3रा आरोपी अटकेत, वालचंद नगर पोलीस आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई। कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिर उद्या दर्शनासाठी बंद, चैत्र यात्रेनंतर स्वच्छतेसाठी भाविकांना पहाटे 4 ते दुपारी 3 पर्यंत मंदिर परिसरात येता येणार नाही। मुंबई गुन्हे शाखेकडून तहबूर राणाची 8 तास चौकशी, मात्र राणाकडून अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं, तहबूर राणा 26/11 हल्ल्याचा सूत्रधार असून सध्या तो एनआय कोठडीत आहे। Cancer Healer Center, a new beginning.